नमस्कार. मी आज तुम्हाला एक ड्रिंक करून दाखवणार आहे. होळी सण जवळ आलेला आहे, रमजान जवळ आलेला आहे. त्यासाठी ही ड्रिंक खास स्पेशल करून पहा नक्की माझ्या पद्धतीने. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बघा. मी काजू, बदाम, मगजबी आणि खसखस हे सगळं मी एक 10-15 मिनटं भिजत घातलेलं होतं. बदाम तेवढा आधी भिजत घालून सालं काढून घेतलेली आहेत. ह्याची मी पेस्ट करून घेते. या तिन्हीची मिळून मी पेस्ट करून घेते. जास्त पाणी घालायची काही गरज नाही. थोड्याशा पाण्यात त्याची पेस्ट तयार होते. जास्त पाणी घातलं तर ते पातळ होतं. झालेली आहे पेस्ट करून. आता ही एका वाटीमध्ये काढून घेते मी. थोडं भांड्यामध्ये पाणी घालून धुवून परत त्यात घालते मी. 4 टेबलस्पून लागते या रेसिपीला. झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवून घेते मी. तर गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून. त्यामध्ये मी 1 कप साखर घालते. साखरेचं त्या कॅरमल बनवून घ्यायचं. सुरुवातीला चमचा नाही लावायचा. मंद गॅसवर थोडा वेळ असंच ठेवायचं. नंतर आपोआप ते कॅरमल व्हायला लागले की मग थोडं चमच्यानं हलवायचं इकडं तिकडं. आणि साखर वितळून घ्यायची पूर्ण. साखर पूर्ण वितळलेली आहे बघा. त्यामध्ये अगदी गॅस कमी करून सावकाश थोडंसं पाणी घालायचं. अगदी थोडंसं घालायचं, 1 पाव कप होईल एवढं. म्हणजे आणि पुन्हा ती साखर घट झालेली वितळून घ्यायची. झालेलं आहे बघू शकता. पूर्ण वितळलेली आहे साखर. गॅस बंद करून घेते मी. आणि ह्यामध्ये आता मी 1 लिटर दूध घालणार आहे. फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी. घालून घेते मी. सावकाश घालून घ्यायचं गॅस कमी करून. कारण साखर जास्त तापलेली असते ती भांडं. पूर्ण साखर विरघळेपर्यंत चांगलं उकळी काढून घ्यायची आता दुधाला. याला जास्त आटवायची काय गरज नाही, कारण हे पातळच असतं. आलेली आहे याला उकळी. तर यामध्ये मी थोडं दूध घेतलेलं आहे 4 टेबलस्पून. आणि त्यात 2 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घालून घेते. ही कस्टर्ड पावडर मी घरीच तयार केलेली आहे. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असल्यास माझ्या शॉर्ट व्हिडिओला टाकलेली आहे मी. बघू शकता तुम्ही. पूर्ण त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आणि हळूहळू उकळत्या दुधामध्ये थोडी थोडी घालून घ्यायची. एकदम नाही घालायची. दुधाला उकळी चालू आहे. आता घालून घेते मी जरा जरा. हलवत हलवत एका हातानं दुसऱ्या हातानं घालून घ्यायचं. पुन्हा याला उकळी काढून घ्यायची. उकळी आलेलीच आहे त्याला. तर त्यामध्ये मी पेस्ट तयार करून घेतलेली 4 टेबलस्पून घालून घेते. 4-5 टेबलस्पून घातली तरी चालतं. जास्त पण दाट नाही करायचं, कारण थंड झाल्यानंतर हे आणखी दाट होतं. तर उकळी काढून घ्यायची जरा 1 मिनिटभर. आणि मग मी आता ते खाली उतरून घेणार आहे उकळी काढून झाल्यानंतर.
माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगा. आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. उकळी फुटलेली आहे. याला उतरून घेते आता मी गॅस बंद करून. पूर्ण गार करून ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. झालेलं आहे थोडं गार आहे. ह्यामध्ये आता मी वेलची पावडर वगैरे घालून घेते. वेलची पावडर 1 टीस्पून घालून घेते मी. नंतर घातल्यामुळे त्याचा वास चांगला राहतो. आणि काजू आणि पिस्ताचे तुकडे काप करून घेतलेले आहेत ते थोडे घालून घेतले मी. आणि सब्जा बी 2 टेबलस्पून भिजत घातलेलं होतं ते पण घालून घेते मी त्यामध्ये. आणि घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि फ्रीजमध्ये गार करायला ठेवायचं. जेवढा तुमच्याकडे वेळ असेल तेवढं गार करू शकता तुम्ही. मी आता 1-4 तासासाठी ठेवणार आहे. झालेलं आहे सगळं घालून आणि गार करून घेतलेलं आहे मी फ्रीजमध्ये. आता तुम्हाला ओतून दाखवते. बघू शकता तुम्ही. यात हवे असल्यास तुम्हाला आईस क्यूब घालू शकता. मी घातलेले नाहीत कारण पूर्ण गार झालेली आहे माझी रेसिपी ही. आईस क्यूब घातल्यानंतर थोडं आणि पातळ होऊ शकतं. प्यायच्या वेळेलाच घाला ते.